नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून खूप मस्त टेस्टी अशी रेसिपी बनवतोय। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक बाउल घेतला, यामध्ये कांदा घ्यायचा आहे। एक मध्यम आकाराचा कांदा मी असा अगदी पातळ चिरून घेतलाय। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात। यानंतर अर्धा इंच आलं किसून यामध्ये घातलंय। यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे। इथे आता मी अर्धा चमचा जिरं घातलं यामध्ये आणि यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातल्यामुळे कांद्याला भरपूर पाणी सुटतं, तर असं हे छान कुस्करून घ्यायचं आहे कांदा। 1 मिनिट हे असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी वापरायचं नाही आहे, त्यामुळे जे कांद्याला पाणी सुटेल त्यामध्येच आपण रवा भिजवून घेणार आहोत। आता इथे मी 1 कप रवा घेतलाय। इथे मी कपाने रवा मोजून घेतलाय, तुम्ही घरातल्या एखाद्या वाटीने रवा मोजून घेतला तरी चालेल। आता हातानेच हे आपल्याला असं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे रवा कांद्याच्या पाण्यामध्ये छान असा भिजला जाईल। इथे पहा, मी पाणी अजिबात घातले नाहीये, तरी हे असं ओलसर झालंय। आता यामध्ये पाव कप दही घालायचं आहे। ज्या कपाने मी रवा मोजून घेतला होता त्याच कपाने इथे मी पाव कप दही मोजून घेतलं। थोडंसं आंबट दही घ्यायचं, म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते। मिक्स करून घेऊया। तर हे असं मी मळून घेतलंय। हे सगळं छान असं एकजीव झालं आणि याचा असा मी गोळा मळून घेतला। आता हे पीठ असंच बाजूला ठेवूया आणि आपल्या रेसिपीबरोबर खाण्यासाठी मस्त अशी साऊथ इंडियन चटणी तयार करूया। तर इथे मी 1 वाटी ओलं खोबरं घेतलंय। आता यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। यानंतर थोडीशी कोथिंबीर घातली आहे। थोडंसं आलं घालायचं आहे। 1 चमचा दही घातलंय आणि याबरोबरच मी इथे चवीप्रमाणे मीठ सुद्धा घातलं होतं। आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर ही चटणी वाटून तयार आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलंय। आता या चटणीवरती फोडणी घालूया। तर इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं, यामध्ये पाव चमचा मोहरी घातली, थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची घातली। ही फोडणी तयार आहे। आता ही चटणीवरती घालूया। फोडणीमुळे चटणी आणखीनच खमंग होते। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। हे पीठ आपण जे तयार करून ठेवलं होतं त्याचे आता आपण वडे बनवणार आहोत। तर हाताला मी इथे तेल लावून घेतलंय। छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि हे वडे असे हातावरती थापून घ्यायचे आहेत। जास्त पातळ करायचे नाही आहेत आणि जास्त जाड सुद्धा करायचे नाही, असे मध्यम असे हे थापून घ्यायचे आहेत। तर असेच हे वडे मी तयार करून घेतलेत। आता हे वडे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल मध्यम असं गरम करून घेतलंय। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि हे वडे सोडायचे तेलात।
लगेच हे वडे उलटायचे नाही आहेत, याचे बबल्स थोडेसे कमी झाल्यावरती आपण हे उलटून घेऊ। खूपच कमी साहित्यामध्ये होणारी मस्त रेसिपी आहे। सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल असं यामध्ये आपण वापरलं आहे। उलटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण असेच हे वडे फ्राय करून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे वडे तयार आहेत, काढून घेऊया। तेल निथून हे वडे काढून घेतलेत आणि आता उरलेले वडे सुद्धा आपण असेच इथे फ्राय करून घेऊ। तर इथे हे वडे सुद्धा फ्राय झालेत, काढून घेऊया। तर आपण जी चटणी बनवली त्याबरोबर हे वडे मी सर्व केलेत। झटपट तुम्हाला काहीतरी टेस्टी बनवायचं असेल तर तुम्ही अगदी घरच्या साहित्यामध्ये हे वडे तयार करू शकता। आपण जी आज चटणी बनवली त्याबरोबर हे वडे खूपच मस्त लागतात। इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते। मस्त खुसखुशीत असे हे होतात वडे। खूपच वेगळी आणि मस्त अशी रेसिपी आहे, नक्की करून पहा। तर आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।